पुण्यामध्ये अजित पवार गटाचे नेते राजेंद्र आगवणे यांच्या सुनेच्या वैष्णवी आगवणेच्या मृत्यू प्रकरणामध्ये एक नवी माहिती समोर आलेली आहे। हुंड्यासाठी तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। तिच्या आत्महत्येप्रकरणी 6 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच आत्महत्येपूर्वी तिला मारहाण झाल्याचं, शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं समोर आलेलं आहे। पुण्यामध्ये तरुणाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी भीक मागो आंदोलन केलेले। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल परदेशी यांनी हे आंदोलन केलं। सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला पैसे द्या अशी घोषणा करण्यात आली। यासोबतच बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्याने हे आंदोलन सुरू करून साऱ्यांचं लक्ष वेधलेलं आहे। कॅमेऱ्याच्या नावाने घरात नाही लावायचा कॅमेरा, आपरेंद्रनगरच्या लोकांना लावायचा। पैसे आलो आम्ही, पैसे द्या हो। आमदार ताई सीसीटीव्ही साठी लाईव्हच्या माध्यमातून आमदार ताईंना विनंती करतो। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेली बाजरी भुईसपाट झाली आहे। शासनानं तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। मुसळधार पावसाने काल पुण्याची दाणादाण उडवली। रस्त्यावर नद्या वाहू लागल्या। पुणे महानगरपालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी एका पठ्ठ्यानं चक्क पुण्याच्या रस्त्यावर होडी चालवलेली। शरद पवार गटाचे पदाधिकारी वीरेंद्र मोरे यांनी साचलेल्या पाण्यामध्ये होडी चालवत पुणे महापालिकेचा निषेध केलेला। या अनोख्या आंदोलनाची सध्या पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे। शेअर मार्केटच्या नावाखाली सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहरातील सायबर पोलिसांनी 4 जणांना बेड्या ठोकलेल्या आहेत। या 4ही आरोपींनी 2 दिवसांच्या आत बँक खात्यामध्ये सुमारे 2 कोटींची आर्थिक उलाढाल केल्याचे या पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे।